विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लेथ चक। लेथ मशीनच्या स्पिंडलवरती चकला फिट केलेली असते। लेथ चकच्या सहाय्याने आपल्याला जॉबला आपण घट्टपणे जॉबला बांधून ठेवू शकतो, स्थिर ठेवू शकतो। आपल्या जॉबवरती विभिन्न प्रकारचे ऑपरेशन्स करत असताना आपल्याला जॉबला स्थिर ठेवण्याची व घट्ट मजबूतीने पकडण्याची आवश्यकता असते। तर अशा वेळेस आपण लेथ चकचा आपण वापर करतो। चक हे विभिन्न प्रकारचे असतात अवेलेबल, जसं की 4 जॉ चक आहे, 3 जॉ चक आहे, कॉलेट चक आहे, मॅग्नेटिक चक आहे। तर हे कार्यानुसार आपण त्याची निवड करत असतो। तर आपण सुरुवातीला पाहूया 4 जॉ चक। 4 जॉ चकच्याबद्दल माहिती पाहूया आपण। 4 जॉ चक हा एक प्रकारचा इंडिपेंडेंट चक आहे, कारण याचे प्रत्येक जॉ 4 जॉ असतात यातले, हे स्वतंत्र आपण याला मागे पुढे करू शकतो, म्हणून याला इंडिपेंडेंट चक असे सुद्धा म्हटले जाते। तसंच याचं डॉग चकच्या नावाने सुद्धा याला ओळखले जाते। तर आपण 4 जॉ चकच्याबद्दल आता माहिती पाहणार आहोत आकृतीनुसार, चार्टनुसार। तर त्याच्याबद्दल आपण थोडं सविस्तर माहिती जाणून घेऊया। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आहे 4 जॉ चक। हा आहे आपला 4 जॉ चक। यालाच आपण इंडिपेंडेंट चक सुद्धा म्हणतो, यालाच आपण डॉग चक असे सुद्धा म्हणतो। ठीक आहे। हा लेथ मशीनवर सर्वात जास्त वापरला जाणारा चक आहे, कारण की याची याची जे जॉबला पकडण्याची जी स्ट्रेंथ आहे हे सर्वात चांगली आहे, मजबूत आहे, म्हणून या चकला आपण सर्वात जास्त वापरल्या जाते। आता बघा, ही आहे बॉडी, या चकची ही आहे संपूर्ण बॉडी, आणि हे आहे त्याचे जॉ 1 2 3 4। हे 4 प्रकारचे 4 जॉ आहेत, म्हणून याचं नाव आहे 4 जॉ चक। हे जॉ आपण बाहेर काढू शकतो, आणि या बॉडीवरती हे स्क्वेअर स्लॉट आहेत, याच्यामध्ये आपण या चक्कीच्या द्वारे या जॉला आपण ॲडजस्ट करतो, मागे पुढे करत असतो। हे आहे आपली चक्की। समोरीचा जे पॉईंट आहे हा स्क्वेअर आहे, तुम्ही पाहू शकता। याच्याद्वारे हे या चकचे जे जॉ आहेत हे आपण मागे पुढे करू शकतो।